नांदेड़ में 4 दिनों में 3 कत्ल की वारदातें सामने आने से शहर में सनसनी का माहौल है। पिछले चंद दिनों से नांदेड़ में लॉ एंड ऑर्डर की सूरत-ए-हाल बिगड़ती जा रही है और पै दर पै कत्ल जैसी संगीन वारदातें सामने आ रही है। पुलिस इंतजामिया की कारकर्दगी पर भी अब सवाल उठने लगे हैं। ऐसे में जिला एसपी श्री कृष्ण कोकाटे ने शहर की बिगड़ती हुई लॉ एंड ऑर्डर की सूरत-ए-हाल पर काबू पाने के लिए की जा रही कोशिशों के बारे में मालूमात दी है। इस सिलसिले में ये मालूमात सामने आई है कि पुलिस इंतजामिया की जानिब से MPDA के तहत 100 से ज़्यादा मुजरिमों के खिलाफ कार्रवाई करने के बाद भी नांदेड़ में जराइम पर काबू पाने के बजाय जराइम में इजाफा हो रहा है। चूँकि पुलिस फोर्स जराइम पर काबू पाने में नाकाम है, नांदेड़ शहर में गुज़िश्ता 4 दिनों में 3 कत्ल की संगीन वारदातें हुई है। इन वाक़यात की वजह से पुलिस फोर्स की कारकर्दगी पर सवालिया निशान लग गया है। दूसरी तरफ नांदेड़ शहर में खौफ की तस्वीर बनी हुई है। नांदेड़ में गुज़िश्ता 4 दिनों से कत्ल का सिलसिला जारी है। नांदेड़ शहर के देही पुलिस स्टेशन हुदूद में 4 दिनों में कत्ल की 3 वारदातें पेश आई है। इन तीनों वाक़यात में यह इंकशाफ हुआ है कि कत्ल तेज धारदार हथियार से वार करके किया गया। ये बात सामने आ रही है कि देसी चाकू, तलवार और खंजर जैसे हथियार सरेआम फरोख्त हो रहे हैं। पुलिस दिन दहाड़े असला कब्जे में ले लेती है, लेकिन इन वाक़यात से वाज़ेह होता है कि पुलिस थाना देही इलाके में होने वाले कत्ल के तीनों वारदातों के मुलज़मीन की जड़ तक नहीं पहुंची। अगरचे कत्ल के इन वाक़यात में वजूहात मुख्तलिफ है, ताहम ये बात सामने आई है कि मुलज़िमान और मुद्दई मुजरिमाना रुझानात के हामिल है। नांदेड़ में कत्ल के इन तमाम वारदातों पर जिला सुपरिटेंडेंट ने कहा है कि शहर के मुजरिमों के खिलाफ MPDA के तहत कार्रवाई की जाएगी। नसून 14 तारखेला एक घटना घडलेली आहे। त्यामध्ये एका एरियामध्ये दारू पिण्याच्या कारणावरून काही व्यक्तींमध्ये वाद झाला। त्यांनी इथं दारू पिऊ नका म्हणून सांगितल्यामुळे त्यांच्यात वाद झाला आणि ती घटना घडली। दुसरी घटना आहे 18 तारखेची, ज्यामध्ये अनैतिक संबंधातून एका व्यक्ती एका महिलेच्या घरात गेलेला होता। तिच्या सासूने काही लोकांना बोलावून घेतले आणि त्यांच्यावर त्याला वादवादी होऊन त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। तिसरी घटना जी आहे ती 18/7ची एक रेकॉर्डेड गुन्हेगार आहे जोगदंड यांनी अमोल नावाच्या व्यक्तीला, जो की तोही आरोपी आहे, सोबतच परंतु दूर दूर बसून दारू पित होते आणि त्यामध्ये त्यांचे काहीतरी किरकोळ वाद झाला आणि त्याने त्याच्या डोक्यावर कड्याने मारहाण केली आणि त्याच्यामध्ये त्याचे स्टॅबिंग झालेलं आहे। त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। ते या सर्व तिन्ही प्रकरणांमध्ये जे कोणी आरोपी आहेत ते अटक करण्यात आलेले आहेत किंवा त्यांच्यावर अटकेची कारवाई सुरू आहे। सर्व ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि या अनुषंगाने त्यांची पुढची कायदेशीर कारवाई प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यामध्ये आहेत पहिल्या दोन्ही प्रकरणामधले विक्टीम यांच्यावर पूर्वी जे काही गुन्हे आहेत आणि आत्ताचा जो आज जो दाखल झालेला आहे 621, यामध्ये विक्टीमही आणि आरोपी यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत। नाही, यामध्ये सर्वांवर जो काही मेजर गुन्हे आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई झालेल्या आहेत। एकाचा जो या आता 18/7च्या 621 याच्यामध्ये मटक्या नावाचा जो गुन्हेगार आहे त्याच्यावर 8 ते 10 गुन्हे आहेत आणि त्याच्यावर MPDचा प्रस्तावही पाठवण्यात आलेला होता, परंतु काही त्रुटींवर तो परत आलेला होता। त्याच्यामध्ये त्याच्यावर परत आम्ही 110 सुद्धा केलेला आहे। या प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये त्यांच्याकडून बॉन्ड घेतला जातो आणि बॉन्ड घेतल्यानंतर मग त्यांना बॉन्डवर रिलीज केलं जातं। त्या बॉन्डच्या याच्यामध्ये आता त्याचा व्हायलेशनची पण कारवाई होईल आणि MPDची पण कारवाई त्याच्यावर परत करण्यात येईल। मनुष्यबळ कमी आहे किंवा असं काही आपल्याला म्हणता येणार नाही। वी हॅव सफिशियंट मॅनपॉवर, वी हॅव चार्लीज। आमच्याकडे इथे सगळ्यात जास्त फोर्स नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचाच आहे जिल्ह्यामध्ये आणि इथे वाहनं या सगळ्यात दिलेल्या आहेत, परंतु याचा जॉग्राफिकल एरिया थोडा मोठा आहे। इथे स्लम एरिया टाईप थोडेसे जास्त एरिया आहेत आणि इथे व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेले काही एरियाज आहेत। त्या एरियांमध्ये आमची कंटिन्युअस पेट्रोलिंग चालू असते, परंतु ह्या अनपेक्षित किंवा ज्या काही अनप्रिव्हेंटेबल घटना घडलेल्या आहेत त्याचा आम्ही आणखी थोडा अभ्यास करून जेवढं शक्य आहे तेवढं पेट्रोलिंग वाढवतो। जे आरोपी आहेत त्यांचं रेकॉर्ड आम्ही बघितलेलं आहे। काही प्रकरणांमध्ये आरोपी आणि फिर्यादी दोघांवरही रेकॉर्ड आहे आणि काही याच्यामध्ये विक्टीमवर आहे।
तर जे महिलेच्या अनुषंगाने अनैतिक प्रकरण झालं त्याच्यामध्ये एका आरोपीवर रेकॉर्ड आहे, बाकी सगळ्यांवर नहीं है. त्यांना कोर्टात सादर करण्यात येत आहे. हिंदुस्तान की सबसे मजबूत इलेक्ट्रिक बाइक जॉय ई बाइक अब नांदेड़ में भी हो रही है दस्तयाब. जी हाँ, ग्रीन राइडर को नांदेड़ में जॉय ई बाइक का ऑथोराइज्ड डीलर बनाया गया है. मर्द ख़वातीन के अलावा कॉलेज के तलबा की ज़रूरत के मुताबिक जॉय ई बाइक 4 अलग अलग मॉडल में दस्तयाब है, जिसमें म्यूहूस, वोल्फ और जेननेक्स नैनो. खूबसूरती और मजबूती के साथ साथ ज़बरदस्त बैटरी बैकअप, सिंगल चार्ज में 100 से 120 किलोमीटर की मिलेगी रफ्तार. कम से कम डाउन पेमेंट देकर EMI पर भी मिल सकती है गाड़ियाँ. मज़ीद तफसीलात के लिए शोरूम का पता है ग्रीन राइडर जॉय ई बाइक, रूबरू शिव मंदिर, चैतन्य नगर, एयरपोर्ट रोड, नांदेड़.